नमस्कार मित्रांनो, मी कोकणकर आदित्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज रविवार आहे. रविवार म्हणजे आज रविवारी देवरुखला बाजार असतो, सर्व मच्छीचा, पालेभाजीचा. तर तुम्हाला आज तो दाखवतो कसा असतो. तर चला मग थेट जाऊ आपण बाजारात. रविवारचा बाजारात जायचं आहे आम्हाला. तर मित्रांनो, आता आम्ही बाजारात पोहोचलो आहे. हा इकडे बाजार आहे, देवरुखचा बाजार. आणि इकडे फुलझाडांचं वगैरे आहे. इकडं ह्या साईडला बाहेर टेम्पो वगैरे लावलेत, कांदे बटाटे वगैरे आहेत. आणि आपल्यासोबत सुरेश आहे, हा सुद्धा यूट्यूबर आहे, ओढगावची चॅनलचा. त्याला सपोर्ट करा. फोन आलाय. तर मित्रांनो, आता आपण बाजारात स्टार्टअप केला आहे जायला आतमध्ये. इकडं ह्या साईडला खालच्या साईडला मच्छी मार्केट वगैरे आहे. मच्छी मार्केट आज मच्छी वगैरे काही जास्त दिसत नाही, चिकनची वगैरे दुकानं खाली आहेत. इकडे पालेभाजी वगैरे आहे, सगळं लागलेलं आहे. इकडे साईडला टोमॅटो वगैरे पण आहेत ह्या साईडला. तर चिकनचं बघूया जाऊन तिकडे जरा. इकडे बकऱ्याचं वगैरे पण आहे सर्व. त्या साईडला सगळं चिकनची दुकानं आहेत तर सगळे. आणि ह्या साईडला जाऊया जरा, सुकी मच्छी दाखवूया. इकडं पालेभाजी, सर्व पालेभाजी वांग्यांपासून अगदी टोमॅटोपर्यंत. आणि इकडं सुकी मच्छी, बोंबील, जवळा, शिंगटा सगळं आहे. येतो हे बघा, शिंगटा वगैरे पण सगळं आहे इकडं. सुकी मच्छी वगैरे, बोंबील आहे. म्हणजे आवाज बोलला तरी रविवारचा बाजार. वली मच्छी सुद्धा आहे. काकू बघा, वली मच्छी सुद्धा आहे. हा कुठला मासा आहे रे? टोल मासा, टोल, कोलबी, बारीक कोलबी. मला नावं तर माहिती नाहीत पण आहेत. ते मोठे मासे आहेत तिकडं. दुसरे कुठले मासे भेटणार तिकडं अजून? वल्ली मच्छी आज जरा कमी दुकान आहे. सुक्या मच्छीचं जास्त कमी दुकानं दिसतात. आज जास्त पाऊस पडायला लागला त्याच्यामुळे काय नाही. चिकन वगैरे इकडं आहे. गावठी बॉयलर सगळं चिकन भेटतं. गावठी कोंबड्या भेटतात, बॉयलर चिकन भेटतं. चिकन कोंबडी 185 रुपये किलो. आणि चिकन 250, 270 वाला पण आहे. 270 वाला पण आहे. लय महाग झालंय हे चिकन महाग झालंय, आता खायची काय लायकी राहिली नाही. तर मला पण चिकन घ्यायचं आहे. मित्रांनो, इथून आता पुढे सगळं भाजीपाल्याचं दुकानवरती चालू आहे. इथपासून पूर्ण वरपर्यंत सगळं भाजीपाला, अगरबत्ती वगैरे सगळं, लिंब पासून मके बिके, आलं बिलं, फळांपासून सगळं भेटतं इकडं. हे बघा, कोबी, आंबे घ्यायचे एक नंबर. आज पाहिजे तशी एवढी गर्दी नाही रे, कमी गर्दी आहे. थोडा अजून पाऊस पडतोय त्याच्यामुळे जास्त गर्दी नाही. ट्रेननी अरे उद्या कामावर जायचं आहे. तर मित्रांनो, हे बघा इकडं सर्व भाजीपाला आहे. सर्व भेंडींपासून अगदी बावची, हे काय तेंडली पण आहे तिकडं. तेंडली खाली तेंडली सुकाट होती. इकडं
मिरचीचा वाटा, कोथिंबीर. इथं लिंबू सरबत हा सरबतवाला असायचा नाही वाटतं आता. आता कपड्याची दुकानं नसतात फक्त मार्केटमध्ये. कमी झाले दुकानं जरा आणि बाजारात माणसं पण जास्त नाही. पावसाला त्यामुळे जास्त माणसं नाहीच आहेत. तर असा आमचा हा देवरुखचा बाजार. खायचं तिकडं खाद्यपदार्थ इकडं आहेत. टोस्टपासून बटरपर्यंत, बॅटऱ्यांपासून लुकलुकल्या बॅटऱ्यापर्यंत इकडं सगळं भेटेल. इकडं थोडीफार कपड्यांची दुकानं पण आहेत. वाट्यावर भाजी इकडं आहे. वांगी वाट्यावर, मिरची बिरची, बावचींपासून दोडक्यांपर्यंत, टमॅटोपासून सगळं, कोबी. आणि इथं मधच बाजारात एक वडापावचं दुकान. देवरुखचा वडापाव एकदा नक्की ट्राय करा. इकडे कमी झाले सगळे, काहीच नाही करत. इकडे गर्दी कमी आहे. आज पाऊस पण कमीच आहे, तरी पण लोक आलेच नाही आज. ऊन पडले म्हणून आले एवढी तरी आलेत नाही. तर पाऊस असता तर एवढी पण दिसली नसती. पावसातून लोक बाहेर पडायला घाबरतात. वांगी डाळ आणि रीस, वांगी डाळ घ्या घ्या, मोड मका घ्या. एक नंबर. बिजार घेऊन आताशी खाली जात आहे. या आताशी बाजार उठत्या बाजाराला निघाले. मुद्दाम बोलायचं. तर मित्रांनो, असा होता आमचा देवरुखचा बाजार. रविवारचा बाजार फेमस आहे देवरुखला. तर सर्व भाजीपासून मच्छीपर्यंत सर्व भेटतं आणि योग्य भावात. म्हणजे चिकन जरा सध्या महागच आहे, चालेल, महागाई चालू आहे त्याच्यामुळे होणारच. ठीक आहे, चालेल. आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो. टाटा, बाय बाय.